एक व्यक्ती जो रूम खाली करण्यासाठी 1 लाख रुपये मागत होता, अचानक स्वतःहून सर्व सामान घेऊन निघून गेला आणि मागे उरली एक रहस्यमय गोष्ट. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या असीम कृपेचा अनुभव. आपल्या कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनेलवर भक्ती, चमत्कार आणि श्रद्धेची खरी कहाणी. स्वामी समर्थ ज्यांचे स्मरण केल्यावर संकटे मागे फिरतात आणि जे संकटात सुद्धा आपल्या भक्तांना धीर देतात. ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची, पण त्याच्या अनुभवाने त्यात संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. स्वामी समर्थांची कृपा माझ्यावर खूप आधीपासूनच आहे आणि त्याचे अनुभव मला अनेक वेळा आले. एका क्षणी असे वाटायला लागले की मलाच का एवढे अनुभव येतात. जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा तो अनुभवाच्या रूपाने व्यक्त होते, पण बरेच लोक हे अनुभव कुणाला सांगत नाहीत. कधी व्यक्तिगत आहे म्हणून, तर कधी लोक टिंगल करतील म्हणून. पण जर तुमचा अनुभव कोणाचं आयुष्य बदलू शकतो, तर तो पोचवा एक जरी भक्ती मार्गाला लागला तरी तुमचे आयुष्य सार्थक होईल. हे शब्द माझ्या अंतःकरणात कोरले गेले आणि मग मी ठरवले हा अनुभव इतरांपर्यंत पोचवायचा. माझ्या वडिलांनी नागपूरच्या मुख्य रस्त्यावर एक दुकानाच्या मोठा खोली घेतली होती भविष्यात माझ्या आणि भावाच्या व्यवसायासाठी. तेव्हा आम्ही दोघेही लहान होतो, त्यामुळे ती खोली एका व्यक्तीला भाड्याने दिली. अट फक्त एवढीच होती की गरज लागली की ती खोली मोकळी करायची. खूप वर्षे गेली. मी संगणक शिक्षण पूर्ण केले, पण नोकरीच्या संधी घराबाहेरच होत्या. वडिलांना मी बाहेर जावे असे वाटत नव्हते. त्यांच्या मनात होत की आपल्याकडे जागा आहे, तू इथेच व्यवसाय कर. ठरल भाडेकरूला सांगायचं, पण त्याने थेट धमकी दिली. खोली मोकळी करायची असेल तर 1 लाख रुपये द्या, नाहीतर कोर्टात जा. ₹1 लाख म्हणजे प्रचंड रक्कम. तेव्हाच माझी स्वामी सेवेत ओळख झाली होती. श्री अण्णाजींनी मार्गदर्शन केले, रोज एकाच वेळी हनुमान दर्शन घे आणि नामस्मरण कर. मी नित्यनेमाने त्या मार्गावर लागलो. स्वामींच्या सेवेत, आरत्यांमध्ये, देणग्या गोळा करण्यात, फोटो विकण्यात दिवस जात होते, पण भाडेकरूचा त्रास वाढत होता. एक दिवस अण्णाजी आमच्या घरी आले. त्यांनी हसत विचारले, काय तुझा भाडेकरू काय म्हणतो? तेवढ्यात माझं मन कोसळलं, सगळा संयम सुटला. मी संतापाने म्हणालो, तुमच सेवा सांगण, स्वामींचं नाव घेण काही उपयोग नाही. 4 मवाली धरले असते तर केव्हाच काम झाले असते. अण्णाजी शांत होते, हसले, काहीच बोलले नाही. फक्त माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि गेले. आणि 8-10 दिवसांत चमत्कार घडला. तोच भाडेकरू रात्री टेम्पो घेऊन आला. आपलं सामान भरल, नाव पुसल आणि वर येऊन चावी दिली. बाबांनी विचारलं, तुमचे डिपॉझिट घ्या. त्याने उत्तर दिले, नको, तेही ठेवा, आणि ताडताड निघून गेला. आम्हाला काहीच समजत नव्हते. माझ्या नातेवाईकाने चौकशी केली. समोर आले की तो भाडेकरू शासकीय दंत महाविद्यालयात काम करत होता आणि खाजगी क्लिनिक चालवत होता. कोणीतरी मंत्रालयात तक्रार केली होती. नोकरीवरून काढण्याची कारवाई सुरू झाली, म्हणून त्याने रूम तातडीने खाली केली. तो मुंबईला मंत्री दौलतराव आहेर यांच्याकडे गेला. तिथे एक बाबू म्हणाला, एका म्हाताऱ्या गृहस्थाने थेट मंत्रीकडे तक्रार केली. पांढरा सदरा, धोतर, टक्कल, उंच आणि दणकट शरीर. मग त्याने फाईल मागवली. सगळ होत, पण तक्रारच गायब होती. ते गृहस्थ कोण होते, कुठून आले? स्वामी समर्थ. या पलीकडे काहीच सांगायच उरत नाही. या सगळ्यानंतर मी त्या जागी संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली. उद्घाटन काही नव्हतं. मी अक्कलकोटहून स्वामींच्या पादुका आणल्या. श्री अण्णाजींनी त्या जागी पूजन केले आणि माझे नवीन आयुष्य सुरू झाले. स्वामी समर्थांचे चमत्कार हे केवळ गोष्टी नाहीत, ते श्रद्धेची, सेवाभावाची आणि पूर्ण समर्पणाची फले आहेत. ज्याला स्वामींवर विश्वास आहे त्यांचे रक्षण स्वतः स्वामी समर्थ करतात. हा अनुभव तुमच्यापर्यंत पोचवण्याचा उद्देश एकच, तुमच्यात भक्तीचा एक छोटासा दिवा पेटावा. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कृपासिंधू स्वामी समर्थला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया स्वामींच्या कृपा कथा घेऊन. जय जय स्वामी समर्थ.